गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात छान अशा चहा ब्रेडने झाली आणि आज पुन्हा आमच्या घरासमोर लांडोर आली. इथे आजूबाजूला खूप पक्षी प्राणी बघायला मिळतात. राधाची अंघोळ घालून तिला तयार केलं आणि मॅडम आता हळूहळू जिन्याचे पायऱ्या चढायला शिकताय बरं का. आणि आता राधा माझं वजन 50 वरून 45 लवकरच करणार आहे. आज बेसन घालून बीन्सची भाजी बनवली. खूप गोड खायची इच्छा होते आजकाल, त्यामुळे सोबत साबुदाण्याची खीरही बनवली. आफ्टर डिलिव्हरी केस खूपच खराब झालेत, डॅन्ड्रफी खूप झालेला, म्हणून म्हटलं दही आणि लिंबू लावून ट्राय करूया. फर्स्ट टाईम ट्राय केलं पण बराच फरक पडला हेअर्समध्ये. धुतल्यावर खूप सिल्की झालेले आणि डॅन्ड्रफही बऱ्यापैकी कमी झाला. मग जेवण करून घेतलं. राधा आता तिचे सगळे टॉयज असे बाहेर काढून बसते. मग त्यातलं एखादं टॉय उचलायचं आणि त्याच्यासोबतच खूप वेळ मस्ती करत बसायची. सोबत मम्मीलाही मस्ती करायला लावायची. मस्ती करून थकून झोप एवढी लागत असते आम्हाला, पण झोपायला टाकल्यावर मात्र झोपायचं नसतं. आणि काश या व्हिडिओसारखे सगळे कामं अशी पटपट झाले असते. मी बनवत होती जेवणामध्ये आज मठाची डाळ आणि पोळी. राधासाठी मी डाळ भात बनवलेला, तो तिला खाऊ घातला. एकदा फुगा फोडून रडून झालं आमचं, तरीसुद्धा या फुग्याच्याच मागे लागायचं असं ठरवलं आहे राधाने. बघा, त्या फुग्याच्या मागे लागून लागून ती कुठे जाऊन बसली आहे. फुग्याशी खेळून बोर झाली की मग सापडते मम्माची चप्पल. मग फुगा दाखवला तरीही आम्हाला चप्पलशीच खेळायचं असतं. आणि असा संपवला आम्ही आजचा दिवस. ओके, बाय.